हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीड एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे आपले 10 व्होकॅब्युलरीचे वर्ड्स हिंदी मराठी इंग्लिश मध्ये त्यांचे मीनिंग्स, सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि हिंदी मराठीमध्ये जे पण सेंटेन्स दिलेला आहे त्या सेंटेन्सला आपण हिंदी आणि मराठीमध्ये मीनिंग बघूया आणि त्या सेंटेन्स मध्ये वर्डला कसं यूज केलेलं आहे ते सुद्धा बघूया. सो स्टार्ट करूया आपण आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा तो आहे इन्युअर. INURE, इन्युअर. सो इन्युअरचं मीनिंग काय होतं? टू मेक एबल टू विथस्टँड फिजिकल हार्डशिप, स्ट्रेन और एक्सपोजर. ओके, सो इंग्लिश मध्ये मीनिंग काय होतं इन्युअरचं? टू मेक एबल टू विथस्टँड फिजिकल हार्डशिप, स्ट्रेन और एक्सपोजर. सो याचं जे हिंदीमध्ये मीनिंग होतं इन्युअरचं ते आहे आदी होणं. म्हणजेच काय होणे? मराठीमध्ये म्हणतो आपण सवय होणे. ओके, सो इन्युअरचं मराठीमध्ये मीनिंग काय होतं? सवय होणे. सवय होणे, अभ्यस्त होणे. सो मराठीमध्ये मीनिंग होतं इन्युअरचं सवय होणे आणि अभ्यस्त होणे आणि हिंदीमध्ये मीनिंग होतं आदी होणं. सो सिनोनिम्स काय आहेत इन्युअरचे? अडॅप्ट, स्ट्रेंथन आणि हार्डन. अडॅप्ट, स्ट्रेंथन आणि हार्डन. आणि अँटोनिम आहेत सॉफ्टन, वीकन आणि एक्झॉस्ट. सॉफ्टन, वीकन आणि एक्झॉस्ट. सो सेंटेन्स आहे द प्रिझनर्स क्विकली बिकेम इन्युअर टू द हार्श कंडिशन्स. सो या सेंटेन्सचा हिंदीमध्ये मीनिंग काय होतं? तर कैदी जल्द ही कठोर परिस्थितियों के आदी हो गए. आणि इथे हिंदीमध्ये मीनिंग घेण्यात आलेला आहे इन्युअरचं हिंदी सेंटेन्स मध्ये आदी हो गए म्हणून. आणि मराठीमध्ये बघूया आता. कैद्यांना त्या कठोर परिस्थितीची लवकरच सवय झाली. आणि मराठीमध्ये मीनिंग घेण्यात आलेलं आहे इन्युअरचं सवय झाली हो. सो इन्युअरचं मीनिंग काय होतं हिंदीमध्ये? तर आदी होणं आणि मराठीमध्ये होतं सवय होणं. नेक्स्ट वर्ड आहे सॉलिट्यूड. सॉलिट्यूडचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं द स्टेट ऑफ बिंग अलोन ऑर केप्ट अपार्ट फ्रॉम अदर्स. ओके, सो याचा अर्थ काय होतं हिंदीमध्ये? एकांत. आणि मराठीमध्ये सुद्धा एकांत असंच म्हटलं जातं, म्हणजेच एकटेपणा. सो सॉलिट्यूडचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं द स्टेट ऑफ बिंग अलोन ऑर केप्ट अपार्ट फ्रॉम अदर. हिंदीमध्ये मीनिंग होतं एकांत, मराठीमध्ये मीनिंग होतं एकांत. आणखी काय होतं? एकाकीपणा, एकटेपणा आणि एकांतवास. सो मराठीमध्ये मीनिंग होतं सॉलिट्यूडचं एकांत, एकाकीपणा, एकटेपणा आणि एकांतवास. सिनोनिम्स आहेत प्रायव्हसी, आयसोलेशन आणि लोनलीनेस. प्रायव्हसी, आयसोलेशन आणि लोनलीनेस हे सिनोनिम्स आहेत सॉलिट्यूडचे. आणि अँटोनिम्स काय आहेत? सोसायटी, कंपॅनियनशिप आणि कंपनी. सोसायटी, कंपॅनियनशिप आणि कंपनी हे अँटोनिम्स आहेत. सेंटेन्स दिलेला आहे टाइम ऑर्बिट विथ जस्ट वन सॉलिट्यूड ऑफ द सबवे. सेंटेन्स हिंदीमध्ये अर्थ होतो समय की कक्षा में हम बस सबवे का एक अकेलापन है. सो हिंदीमध्ये जे आहे ते सॉलिट्यूडला हिंदीमध्ये मीनिंग घेण्यात आलेला आहे अकेलापन है म्हणून. सो इथे जे आहे सॉलिट्यूडचं आणखी एक काय मीनिंग होतं? तर अकेलापन. मराठीमध्ये बघूया आता. काळाच्या कक्षेत आम्ही केवळ भुयारी रेल्वेतील एक एकाकीपणा आहोत. सो इथे मराठीमध्ये सॉलिट्यूडचं मीनिंग घेण्यात आलेलं आहे एकाकीपणा आहोत. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे सागासिटी. सागासिटीचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं द ॲबिलिटी टू अंडरस्टँड इनर क्वालिटीज ऑर रिलेशनशिप. द ॲबिलिटीज टू अंडरस्टँड इनर क्वालिटीज ऑर रिलेशनशिप हे मीनिंग आहे सागासिटीचं इंग्लिशमध्ये. आणि हिंदीमध्ये काय होतं? बुद्धिमत्ता. मराठीमध्ये सुद्धा बुद्धिमत्ता असंच म्हटलं जातं सागासिटीला. आणखी काय म्हटलं जातं मराठीमध्ये मीनिंग काय आहे आणखी सागासिटीचं? तर शहाणपण, चातुर्य, समजूतदारपणा किंवा दूरदृष्टी. ओके, आणखी काय होतं? तीक्ष्ण बुद्धी. सो मराठीमध्ये मीनिंग काय होतं सागासिटीचं? बुद्धिमत्ता, शहाणपण, चातुर्य, समजूतदारपणा किंवा दूरदृष्टी आणि तीक्ष्ण बुद्धी. सिनोनिम्स आहेत सागासिटीचे इंटेलिजन्स, स्मार्टनेस आणि ब्रिलियन्स. इंटेलिजन्स, स्मार्टनेस आणि ब्रिलियन्स हे सिनोनिम्स आहेत सागासिटीचे. आणि अँटोनिम्स आहेत डलनेस, डेन्सिटी आणि ऑब्ट्युसनेस. डलनेस, डेन्सिटी आणि ऑब्ट्युसनेस. सेंटेन्स काय आहे? अ नॉवलिस्ट ऑफ सरप्राइजिंग सॅगासिटी कन्सिडरिंग हिज युथफुलनेस.
सो सेंटेन्सचा हिंदीमध्ये अर्थ होतो अपनी युवावस्था को, यूथफुलनेस म्हणजे होते युवावस्था, अपनी युवावस्था को देखते हुए आश्चर्यजनक बुद्धिमत्ता वाला एक उपन्यासकार. ओके, सो काय आहे इथे सागासिटीला हिंदीमध्ये मिनिंग घेण्यात आलेला आहे बुद्धिमत्ता. उपन्यासकार म्हणजे काय होतं तर नॉवलिस्ट. ओके, नॉवलिस्ट म्हणजे होतं उपन्यासकार. मराठीमध्ये बघूया आता काय होतं अर्थ. आपल्या तरुण वयाचा विचार करता आश्चर्यकारक चातुर्य असलेला एक कादंबरीकार. तर इथे जे आहे नॉवलिस्टला घेण्यात आलेला आहे कादंबरीकार. आणि जे पण सागा सिटी आहे, सागा सिटीचं मिनिंग काय घेण्यात आलेलं आहे मराठीमध्ये चातुर्य. ओके, सो सरप्राइझिंग म्हणजे होतं आश्चर्यकारक मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये होतं आश्चर्यजनक. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे ल्युशियसनेस. ल्युशियसनेसचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं द क्वालिटी ऑफ बीइंग डिलिशियस. द क्वालिटी ऑफ बीइंग डिलिशियस. सो याचं जे हिंदीमध्ये मिनिंग आहे ल्युशियसनेसचं ते आहे सुस्वादुता. सुस्वादुता म्हणजेच मराठीमध्ये काय होतं की एकदम चवदार आहे ते. ओके, अतिशय चवदार आहे, त्याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये ल्युशियसनेस असं म्हटलं जातं. सो मराठीमध्ये काय होतं ल्युशियसनेसचं मिनिंग रसदारपणा. रसदारपणा, आणखी काय होतं गोडवा, मधुरता आणि अतिशय चवदारपणा. सो मराठीमध्ये मिनिंग होतं ल्युशियसनेसचं रसदारपणा, गोडवा, मधुरता आणि अतिशय चवदारपणा. सिनोनिम्स आहेत ल्युशियसनेसचे डिलिशियसनेस, टेस्टीनेस आणि सेवर. काय आहेत डिलिशियसनेस, टेस्टीनेस आणि सेवर हे सिनोनिम्स आहेत ल्युशियसनेसचे. अँटोनिम्स आहेत फ्लॅटनेस, इन्सिपिडिटी आणि टेस्टलेसनेस. अँटोनिम्स काय आहेत फ्लॅटनेस, इन्सिपिडिटी आणि टेस्टलेसनेस. सेंटेन्स आहे इट वॉज हार्ड टू रेझिस्ट द डिकॅडन्स ल्युशियसनेस ऑफ द 3 लेयर चॉकलेट केक. ओके, सो याचा हिंदीमध्ये अर्थ काय होतो सेंटेन्सचा तर 3 परतों वाले चॉकलेट केक के शानदार और लाजवाब स्वाद का विरोध करना कठीण है. तर इथे जे आहे ल्युशियसनेसला हिंदीमध्ये मिनिंग घेण्यात आलेला आहे लाजवाब स्वाद मध्ये, आणि मराठीमध्ये काय आहे 3 थरांच्या चॉकलेट केकच्या अवीट आणि अथांग चवीचा मोह आवरणे कठीण होते. तर इथे जे आहे ल्युशियसनेसला मराठीमध्ये मिनिंग घेण्यात आलेला आहे अथांग चवीचा. ओके, सो अथांग चवीचा सुद्धा तुम्ही ल्युशियसनेसला मिनिंग घेऊ शकता मराठीमध्ये. नेक्स्ट वर्ड आहे लुगुब्रियस. लुगुब्रियसचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं एक्सप्रेसिंग ऑर सजेस्टिंग मॉर्निंग. एक्सप्रेसिंग ऑर सजेस्टिंग मॉर्निंग म्हणजेच काय होतं लुगुब्रियस. सो हिंदीमध्ये याचं मिनिंग होतं उदास आणि मराठीमध्ये सुद्धा याला उदास असंच म्हटलं जातं. म्हणजेच काय आहे अत्यंत दुःखद आहे, दुःखी आहे, त्याला म्हटलं जातं लुगुब्रियस. सो हिंदीमध्ये मिनिंग होतं उदास, मराठीमध्ये सुद्धा उदास असंच म्हटलं जातं आणि अतिशय दुःखी, शोकाग्रस्त, निराश. ओके, सो काय आहे लुगुब्रियसचं मराठीमध्ये मिनिंग उदास, अतिशय दुःखी, शोकाग्रस्त आणि निराश. सिनोनिम्स आहेत मॉर्नफुल, वीपिंग आणि फ्युनरल. मॉर्नफुल, वीपिंग आणि फ्युनरल हे सिनोनिम्स आहेत आणि अँटोनिम्स आहेत जॉयफुल, ट्रायम्फंट आणि हॅपी. काय आहेत अँटोनिम्स लुगुब्रियसचे जॉयफुल, ट्रायम्फंट आणि हॅपी. सेंटेन्स आहे जेम्स वॉज इन अ लुगुब्रियस मूड. सो हिंदीमध्ये अर्थ होतो काय सेंटेन्सचा हिंदीमध्ये अर्थ काय अर्थ होतो जेम्स एक उदासी भरे मूड में था. तर इथे लुगुब्रियसला हिंदीमध्ये घेण्यात आलेला आहे मीनिंग सेंटेन्स मध्ये उदासी भरामूड, आणि मराठीमध्ये काय आहे जेम्स एक अत्यंत खिन्न मनोवृत्तीत होता. तर इथे लुगुब्रियसला मराठीमध्ये मीनिंग घेण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये अत्यंत खिन्न. सो अत्यंत खिन्न हे सुद्धा लुगुब्रियसचा एक मराठीमध्ये मीनिंग आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे अनाहिलेट. काय आहेत ANNIHILATE अनाहिलेट. अनाहिलेटचं मीनिंग काय होतं टू डिस्ट्रॉय ऑल ट्रेसेस ऑफ. टू डिस्ट्रॉय ऑल ट्रेसेस ऑफ म्हणजेच काय तर नाश होणं, म्हणजेच
नष्ट करणे, ओके, किंवा सर्वनाश करणे, विध्वंस करणे. याला इंग्लिश मध्ये वर्ड काय आहे? अनायहलेट. प्रोनाउन्स कसं करायचं आहे याला? अनायहलेट. ओके, ANNIHILATE म्हणजे काय होते? अनायहलेट. सो मराठीमध्ये हिंदीमध्ये मिनिंग होतं अनायहलेटचं नाश होणं. मराठीमध्ये काय होतं? नष्ट करणे, नाश करणे आणि सर्वनाश करणे. आणखी काय होतं? विध्वंस करणे. ओके, सो मराठीमध्ये मिनिंग होतं अनायलेटचं विध्वंस करणे, नष्ट करणे, नाश करणे आणि सर्वनाश करणे. सिनोनिम्स आहेत इरेज, अबॉलिश आणि डिस्ट्रॉय. इरेज, अबॉलिश आणि डिस्ट्रॉय हे सिनोनिम्स आहेत अनायलेटचे. आणि अँटोनिम्स आहेत प्रोटेक्ट, प्रिझर्व आणि सेव्ह. तो सेंटेन्स काय आहे? द एनिमी वॉज अनायलेटेड. द एनिमी वॉज अनायलेटेड. सो हिंदीमध्ये अर्थ होतो सेंटेन्सचा शत्रू का सर्वनाश हो गया. तर इथे अनायलेटेड म्हणजे काय? सेंटेन्स मध्ये अनायलेटेडचं हिंदीमध्ये मिनिंग काय घेण्यात आलेलं आहे? तर सर्वनाश हो गया है म्हणून. आणि मराठीमध्ये काय आहे? शत्रूचा संपूर्ण नायनाट झाला. तर इथे अनायलेटेड म्हणजे घेण्यात आलेला आहे संपूर्ण नायनाट. सो मिनिंग काय आहे अनायलेटेडचं मराठीमध्ये? आणखी काय मिनिंग होतं? नायनाट. ओके, इथे लिहून घ्याल तुम्ही. काय होतं? संपूर्ण नायनाट. सो तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही विध्वंस करणे, नष्ट करणे, नाश करणे, सर्वनाश करणे. आणखी एक लिहून घ्या की संपूर्ण नायनाट. हे सुद्धा मिनिंग होतं अनायलेटेड. नेक्स्ट वर्ड आहे सुपरशिलियस. सुपरशिलियसचं इंग्लिशमध्ये मिनिंग आहे हॅव्हिंग अ फीलिंग ऑफ सुपिरियॉरिटी दॅट शोज इटसेल्फ इन अ ओव्हरबिअरिंग ॲटिट्यूड. काय आहे? सुपरशिलियस म्हणजे हॅव्हिंग अ फीलिंग ऑफ सुपिरियॉरिटी दॅट शोज इटसेल्फ इन अ ओव्हरबिअरिंग ॲटिट्यूड. सो हिंदीमध्ये याचं मिनिंग काय होतं? घमंडी. म्हणजेच काय आहे? अहंकारी. ओके, गर्विष्ठ आहे. त्याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं सुपरशिलियस. सो मराठीमध्ये मिनिंग होतं सुपरशिलियसचं गर्विष्ठ, अहंकारी, दुसऱ्याला तुच्छ लेखणारा. ओके, सो मराठीमध्ये मिनिंग काय? मराठीमध्ये मिनिंग काय होतं सुपरशिलियसचं? तर गर्विष्ठ, अहंकारी, दुसऱ्याला तुच्छ लेखणारा. सिनोनिम्स आहेत ॲरोगंट, सुपिरियर आणि कॅव्हेलियर. काय आहेत सिनोनिम्स सुपरशिलियसचे? सिनोनिम्स आहेत ॲरोगंट, सुपिरियर आणि कॅव्हेलियर. आणि अँटोनिम्स काय आहेत बघूया. अँटोनिम्स आहेत हंबल, मॉडेस्ट आणि लोली. हंबल, मॉडेस्ट आणि लोली. सेंटेन्स आहे द ड्रेस शॉप असिस्टंट वॉज व्हेरी सुपरशिलियस. म्हणजेच काय होतं? तर कपडों की दुकान का सहायक बहुत घमंडी था. तर इथे हिंदीमध्ये सुपरशिलियसला मिनिंग घेण्यात आलेला आहे घमंडी था म्हणून. आणि मराठीमध्ये काय होतं? कपड्यांच्या दुकानातील मदतनीस अत्यंत गर्विष्ठ होता. तर इथे एक सुपरशिलियसला मराठीमध्ये मिनिंग घेण्यात आलेला आहे अत्यंत गर्विष्ठ होता. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड काय आहे? QUIDDITY म्हणजेच काय होतं? क्विडिटी. क्विडिटी. सो याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे? क्विडिटी. QUIDDITY म्हणजे क्विडिटी. सो क्विडिटीचं इंग्लिशमध्ये मिनिंग आहे अन ऑड ऑर पेक्युलियर हॅबिट. अन ऑड ऑर पेक्युलियर हॅबिट असा आपण वर्ड जो आहे तो कालच्या सेशन मध्ये सुद्धा बघितलेला आहे. परत एकदा बघून घ्या की अन ऑड ऑर पेक्युलियर हॅबिट याकरता आपण कोणता वर्ड घेतलेला आहे काल. सो आज काय वर्ड आहे? क्विडिटी. सो क्विडिटीचं मिनिंग आहे इंग्लिशमध्ये अन ऑड ऑर पेक्युलियर हॅबिट म्हणजे विचित्र. ओके, हिंदीमध्ये मिनिंग काय होतं? विचित्र. मराठीमध्ये काय होतं? विचित्रता. मूळ स्वभाव आणि विशिष्ट गुणधर्म. सो मराठीमध्ये मिनिंग होतं क्विडिटीचं विचित्रता, मूळ स्वभाव, विशिष्ट गुणधर्म. सिनोनिम्स आहेत ट्रिक, ट्रेट आणि कॅरेक्टरिस्टिक. ट्रिक, ट्रेट आणि कॅरेक्टरिस्टिक.
आणि अँटोनिम्स आहेत कन्फर्मिटी आणि सेमनेस. कन्फर्मिटी आणि सेमनेस अँटोनिम्स आहेत. सेंटेन्स काय आहे? रेम्बॉट genius was his unparalleled ability to render a person's fluidity in a single portrait. सो सेंटेन्स हिंदी मध्ये अर्थ काय होतं? रेम्बॉट की प्रतिभा किसी व्यक्ति के वास्तविक सार किंवा मूल स्वभाव को एक ही चित्र में प्रस्तुत करने की उनकी अद्वितीय क्षमता में थी. तर इथे जे आहे फ्लुइडिटीला हिंदीमध्ये मीनिंग काय घेण्यात आलेला आहे? तर वास्तविक सार म्हणजेच काय? तर मूळ स्वभाव. मूळ स्वभावाला आणखी काय म्हणता येतं? वास्तविक सार. ओके. आणि मराठीमध्ये काय घेतलेलं आहे? रेम्बॉटचे कसब म्हणजेच प्रतिभा, कोणत्याही व्यक्तीचे मूळ रूप म्हणजेच काय? तर स्वभाव वैशिष्ट्य एकाच चित्रात हुबेहूब रेखाटण्याच्या त्याच्या अतुलनीय क्षमतेत होते. तर इथे जे आहे मराठीमध्ये फ्लुइडिटीला मीनिंग घेण्यात आलेला आहे मूळ रूप म्हणजेच काय? तर स्वभाव वैशिष्ट्य. सो मराठीमध्ये काय होतं मीनिंग? फ्लुइडिटीचं मूळ रूप आणि स्वभाव वैशिष्ट्य. नेक्स्ट वर्ड आहे क्रायटेरियन. क्रायटेरियनचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं समथिंग सेट अप ॲज अन एक्झाम्पल अगेन्स्ट विच अदर्स ऑफ द सेम टाइप आर कम्पेयर्ड. काय आहे? समथिंग सेट अप ॲज अन एक्झाम्पल अगेन्स्ट विच अदर्स ऑफ द सेम टाइप आर कम्पेअर्ड. म्हणजेच काय होतं? तर क्रायटेरियन. सो याचं हिंदीमध्ये मीनिंग काय होतं? मापदंड. ओके. हिंदीमध्ये अर्थ होतो मापदंड. मराठीमध्ये सुद्धा क्रायटेरियनला मापदंड असंच म्हटलं जातं. आणखी काय होतं? निकष, कसोटी, प्रमाण आणि परीक्षा. सो क्रायटेरियनचं हिंदी इंग्लिशमध्ये इथं मीनिंग होतं समथिंग सेटअप ॲज अन एक्झाम्पल अगेन्स्ट विच अदर्स ऑफ द सेम टाइप आर कम्पेअर्ड. आणि हिंदीमध्ये मीनिंग होतं मापदंड आणि मराठीमध्ये मीनिंग काय होतं क्रायटेरियनचं? मापदंड, निकष, कसोटी, प्रमाण आणि परीक्षा. सिनोनिम्स आहेत स्टँडर्ड, बेंचमार्क आणि मेजर. आणि अँटोनिम्स आहेत डेव्हिएशन, ॲबनॉर्मॅलिटी आणि ॲबरेशन. अँटोनिम्स आहेत डेव्हिएशन, ॲबनॉर्मॅलिटी आणि ॲबरेशन. आणि सिनोनिम्स आहेत स्टँडर्ड, बेंचमार्क आणि मेजर क्रायटेरियन. सेंटेन्स आहे सिनियर मॅनेजर स्टिप्युलेटेड वर्क लाईफ बॅलन्स ॲज देअर मेन क्रायटेरियन व्हेन चूजिंग जॉब्स. सो हिंदीमध्ये सेंटेन्सचा अर्थ होतो वरिष्ठ प्रबंधकों ने नौकरियों का चयन करते समय कार्य जीवन संतुलन. कार्य जीवन संतुलन म्हणजे काय? तर वर्क लाईफ बॅलन्स को अपनी मुख्य शर्त या मापदंड के रूप में निर्धारित किया. तर इथे जे आहे क्रायटेरियन म्हणजे काय घेण्यात आलेलं आहे? क्रायटेरियनचं हिंदीमध्ये मीनिंग घेण्यात आलेलं आहे मुख्य शर्त. मुख्य शर्त या मापदंड. ओके. आणि मराठीमध्ये काय आहे? वरिष्ठ व्यवस्थापकांनी नोकरी निवडताना कामाचे आणि वैयक्तिक आयुष्याचे संतुलन म्हणजेच वर्क लाईफ बॅलन्स ही त्यांची मुख्य अट म्हणून निश्चित केली. तर इथे क्रायटेरियन म्हणजे मराठीमध्ये मुख्य अट असं मीनिंग घेण्यात आलेलं आहे मराठीमध्ये क्रायटेरियन. आणि आपल्या आजच्या सेशनचा लास्ट वर्ड आहे तो काय आहे? इनकॅन्डिसेंट. इनकॅन्डिसेंट. इनकॅन्डिसेंटचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं गिव्हिंग ऑफ ऑर रिफ्लेक्टिंग मच लाईट. गिव्हिंग ऑफ ऑर रिफ्लेक्टिंग मच लाईट म्हणजे होतं इनकॅन्डिसेंट. सो हिंदीमध्ये मीनिंग होतं इनकॅन्डिसेंटचं चमक. मराठीमध्ये काय होतं? अत्यंत तेजस्वी. मराठीमध्ये मीनिंग होतं इनकॅन्डिसेंटचं अत्यंत तेजस्वी, चमकदार, उत्साहाने आणि आनंदाने चमकणारा. ओके. सो मराठीमध्ये मीनिंग काय होतं? इनकॅन्डिसेंटचं अत्यंत तेजस्वी, चमकदार, उत्साहाने आणि आनंदाने चमकणारा. सिनोनिम्स आहेत ल्युमिनस, ग्लोईंग आणि शायनिंग. ल्युमिनस, ग्लोईंग आणि शायनिंग हे सिनोनिम्स आहेत इनकॅन्डिसेंटचे. आणि अँटोनिम्स आहेत डिम, डल आणि डार्क. डिम, डल आणि डार्क. सेंटेन्स आहे द माउंटेन्स स्नो व्हाईट पीक वॉज इनकॅन्डिसेंट अगेन्स्ट द ब्ल्यू स्काय. सो हिंदीमध्ये सेंटेन्सचा अर्थ होतो नीले आकाश के सामने पर्वत की बर्फ सफेद चोटी चमचमाती हुई दिखाई दे रही थी. तर इथे जे आहे
इन्कॅन्डेसेंटला हिंदीमध्ये मिनिंग घेण्यात आलेला आहे चमचमाती हुई, आणि मराठीमध्ये काय आहे, निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर डोंगराचे बर्फाच्छादित पांढरे शिखर लक्क प्रज्वलित दिसत होते. सो इथे जे आहे मराठीमध्ये जे मिनिंग घेण्यात आलेलं आहे इन्कॅन्डेसेंटचं ते घेण्यात आलेलं आहे लक्क प्रज्वलित दिसत होते. ओके, सो हे आहेत आपले आजचे वर्ड्स जे की तुम्हाला मी सेंटेन्सेस जे आहे जे एक्झाम्पल म्हणून दिलेले आहे त्यांचे मराठी आणि हिंदी दोन्हीमध्ये तुम्हाला मिनिंग सांगितलेले आहे. सो ट्राय करत चला की स्वतःच्या मनाने जे वर्ड्स दिलेले आहे रोजचे त्याचे स्वतःच्या मनाने सेंटेन्सेस तयार करत चला तुम्ही पण. ओके, त्यामुळे तुम्हाला सेंटेन्स कसे तयार करायचे ते सुद्धा कळेल आणि सेंटेन्स मध्ये वर्डला कसं यूज करण्यात येतं ते सुद्धा कळेल. सो तुम्हाला जर हिंदीमध्ये वाटत असेल तर हिंदीमध्ये वाचत चला, मराठीमध्ये जर इझी वाटत असेल तर मराठीमध्ये वाचत चला. पण लक्षात काय ठेवत चला की तुम्हाला फक्त लक्षात ठेवण्याकरता हिंदी आणि मराठीमध्ये मी याचं मिनिंग सांगत आहे, पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की इंग्लिशमध्ये आपल्याला आलं पाहिजे त्याचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स. ओके, आणि मिनिंग सुद्धा वाचत चला, कारण की मिनिंग हे ऍज अ वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणून विचारू शकतात कोणत्या पण एक्झाम्स मध्ये इंग्लिश सेक्शन मध्ये. सो परत एकदा वाचून घ्या, नोट डाऊन करून घ्या, आणि याची जी पीडीएफ आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाणार लिंक मध्ये. सो त्या लिंकवर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता, प्रिंट सुद्धा करू शकता, किंवा एखादी बुक केली असेल त्या बुक मध्ये लिहत चला, त्यामुळे तुमच्या डोळ्याखालून जाईल. जर तुम्ही लिहत चला तर त्या डोळ्याखालून जाईल तुमच्या, आणि तुम्हाला जास्त लक्षात राहील. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्ही फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ अँड थँक्यू.